पुढील तपास करण्यात येत आहे। गुन्हा सध्या पोलीस तपासात आहे। बल्लारपूर पेपर मिलच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली आहे, पण त्यानंतरही कामगार न्यायापासून वंचित आहेत। अखेर याचा निषेध म्हणून विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे संस्थापिका अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर यांच्यासह एक महिला व 40 पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन केलंय। बल्लारपूर पेपर मिलच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली आहे, पण त्यानंतरही कामगार न्यायापासून वंचित आहेत। अखेर याचा निषेध म्हणून विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या संस्थापिका अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर यांच्यासह एक महिला व 40 पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन केलंय। कामगार आता त्यांच्या केसाचा व बांगड्यांचा आहेर कामगार विभागाशी संबंधित सर्व मंत्र्यांना पाठवणार आहे, ज्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचाही समावेश आहे। विदर्भ प्रहार कामगार संघटनेने बीडच्या माथाडी कामगारांना न्याय मिळावा यासाठी 2012 पासून 8 आंदोलने केली आहेत। यात कंत्राटी व स्थायी कामगारांच्या समस्यांच्या विषयाचाही समावेश होता। कामगारांनी 11 नोव्हेंबर 2013 जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजनही केले होते। या आंदोलनाची दखल घेत शासनाने अनेक वेळा कामगार विभागाला सूचना केल्या, परंतु त्याचे पालन कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कधीही करण्यात आले नाही। बीडमधील माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आले। 48 महिन्यात कामगार मंत्र्यांपुढे 15 बैठका झाल्या, त्यानंतरही 65 माथाडी कामगार न्यायापासून वंचित आहेत। कामगारांना अजूनही गुलामांप्रमाणे का वागवले जाते? राजकारणी स्वतःच्या राजकीय इच्छापूर्तीसाठी कामगारांचा बळी घेणे कधी थांबणार असा सवालही अॅडव्होकेट चिपळूणकर यांनी उपस्थित केला होता। मागील 2 वर्षात संघटनेच्या वतीने बीडच्या कामगारांसाठी काळा दिवस, 400 कामगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन, विशाल मोर्चा, 200 कामगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन, मुंडन, न्यायदेवतेला रक्ताभिषेक, धरणे आंदोलने करण्यात आली आहे। 5 वेळा अप्पर आयुक्त तर 100 वेळा सहाय्यक कामगार आयुक्तांच्या बैठका झाल्या, तरी देखील कामगार कामापासून वंचित आहेत। याचा निषेध म्हणून अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करण्याचा इशारा दिला होता। काही दिवसांपूर्वी न्यायदेवतेला रक्ताभिषेक करण्यात आले, त्यावेळी देखील जिल्हा प्रशासनाने कामगारांना समस्या सोडवण्यासाठी आश्वस्त केले होते, परंतु आतापर्यंत शासन प्रशासन यांनी दिलेले आश्वासन कधीही पाळण्यात आलेले नाही, असे अॅडव्होकेट चिपळूणकर यांनी म्हटले होते। अखेर याचा निषेध म्हणून विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर यांच्यासह एक महिला व 40 पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन केले। यापूर्वी 14 ऑगस्टला चंद्रपूर जिल्हा दारूबंदीसाठी अॅडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात सुमारे 22 महिलांनी मुंडन आंदोलन केले होते। कामगारांवरील अन्यायाचा निषेध म्हणून आंदोलन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उरलेला नाहीये। जिल्ह्यात 6 आमदार आहेत, पण कंपनीपुढे सर्व शांत राहतात। ही संघटना कोणत्याही पक्षाला जोडलेली नाहीये, मग दुजाभाव का? कामगारांना न्याय द्या अशा मागण्या करून बांगड्या व केस निवेदन पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यासह वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना पाठवल्याची माहिती आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून अॅडव्होकेट चिपळूणकर यांनी दिली आहे। गेल्या 2 वर्षापासून विदर्भ प्रहार कामगार संघटनेतर्फे बीड येथील कामगारांच्या विविध समस्या शासनाच्या विविध स्तरावरती ठेवण्यात आल्या, परंतु या सगळ्या समस्यांकडे आतापर्यंत शासनाने कानाडोळा केला। विविध आंदोलनं झाली, मग त्यामध्ये अन्नत्याग आंदोलन झालं, त्याच्यामध्ये मुंडन आंदोलन झालं, कामगारांचं रक्तत्याग आंदोलन, रक्ताभिषेक आंदोलन झालं। एवढंच नाही तर कामगारांनी स्वतःच्या रक्ताने शासनाला पत्र लिहिलं। एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अजूनही शासनाला जाग येत नाही। यामुळे आज विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष मी स्वतः अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर मी स्वतः या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी मी आज मुंडन केलं। त्याच्या मागचं कारण असं की समाजातल्या अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी फार मोठे पुढाकार घेतले। त्या पुढाकारापैकी एक पुढाकार असाही होता की त्या काळी ज्या विधवांचे मुंडन केले जात होते, केशवपन केले जात होते, त्या केशवपनाने जो काही त्रास त्या महिलांना होत होता, त्या समाजाच्या त्या एका घटकाला होत होता, तो त्रास त्यांनी नाभिक समाजाच्या निदर्शनास आणून दिला आणि सर्वप्रथम भारतामध्ये नाभिक समाजाचं आंदोलन त्यांनी घडवून आणलं। परंतु आज कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे। कायद्यामध्ये तुम्ही तरतुदी केल्यात, त्या कायद्यातल्या तरतुदींचं पालन केलं जात नाही, अशा कंपनीवरती तुम्ही कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहतात का? कारण इलेक्शन्समध्ये अशा कंपन्यांकडून पार्टींना फंडिंग मिळतं म्हणून या कामगारांनी कुठे जायचं? कुठे गेली लोकशाही शासन व्यवस्था? कुठे गेले ते सर्व तत्व जे क्रांतिकारकांनी आणि या देशाला स्वातंत्र्य करताना स्वातंत्र्य सैनिकांनी समोर ठेवली होती? हेच आपली लोकशाही शासन व्यवस्था।
परंतु एवढं सगळं असताना कामगारांना जर आम्ही कायद्याचं नॉलेज देतोय, तुमचे हे कायद्यातले अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचं पालन शासनाकडून होत नसेल तर हा सगळा दिखावेपणा शासनाने बंद करावा. या सर्व गोष्टींचा या शेवटच्या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निषेध करीत आहोत. हे या बॉक्सेसमध्ये आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, राज्यमंत्री कामगार, पालकमंत्री, प्रधान सचिव, कामगार, कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार, विभागीय आयुक्त असून सुद्धा स्वतःची जबाबदारी झटकून सर्रास हा माणूस सुट्टीवर निघून जातो. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. राज्यात 55,000 पोलिसांची गेल्या 5 वर्षात भरती झाली असून नव्याने 64,000 पोलिसांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त संख्याबळामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होणार असून या पुढच्या काळात पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला आणि लग्नाच्या वाढदिवसाला सुट्टी देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर पाटील यांनी केली आहे. पोलीस भरतीमध्ये पोलिसांच्या मुलांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दैनिक नवाकाळ आणि रयतराज कामगार संघटना यांच्या वतीने आज नायगाव पोलीस मैदानावर गृहमंत्री आर पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. काहीही झालं तरी मी 150 आमदार विधानसभेत पाठवणार, असा दावा आदित्य ठाकरे यांनी बोईसरमध्ये केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मिशन 150 हा कार्यक्रम बोईसरमध्ये केला असताना त्यावेळी ते बोलत होते. नव्याने उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यात बोईसरमध्ये त्यांनी जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आघाडी सरकारने सामान्य जनतेला झोपवलंय तर शिवसेना त्यांना जागा करेल, असंही आदित्य यांनी आपल्या भाषणात सांगितलंय. काहीही झालं तरी मी 150 आमदार विधानसभेत पाठवणार, असा दावा आदित्य ठाकरे यांनी बोईसरमध्ये केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मिशन 150 हा कार्यक्रम बोईसरमध्ये केला आहे. त्यावेळी ते बोलत होते. नव्याने उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यात बोईसरमध्ये त्यांनी जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आघाडी सरकारने सामान्य जनतेला झोपवलंय तर शिवसेना त्यांना जागा करेल, असंही आदित्य यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. तर मी तुमच्याशी आज वन ऑन वन बोलायला आलेलो, तुमच्याशी गप्पा मारल्या. मला युवा सैनिकांशी बोलायचं होतं. सगळीकडेच मी फिरतोय आणि आतापर्यंत माझे 128 विधानसभा मतदारसंघ झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात. नाही, काही मोठी गोष्ट नाही, अजून करायचे. 150 कशी निवडून आणायचे. मेहनत अजून काही नाही, 1% मेहनती झाली नाहीये. पण तुम्हाला माहिती असेल की एक मी मिशन हाती घेतलेलं आहे. काय आहे ते मिशन? 150. तुम्हाला माहिती आहे ते काय आहे नक्की? मला शिवसेनेची कशीही करून 150 आमदार विधानसभेत न्यायचे. नक्की मी तुमच्याशी बोलायला एवढ्यासाठीच आलेलो कारण पूर्ण महाराष्ट्रात एक जे भगवमय वातावरण झालंय, देशभरात झालंय. आपणही थोडं सुस्त झालो असू, मी थोडं सुस्त झालेलो मध्ये, की ठीक आहे आपला मोठा विजय झालाय लोकसभेत, सत्ता तर येतेच आहे, पण नाही, पुन्हा तेवढीच मेहनत करायला लागणार, दुप्पट मेहनत करायला लागणार आपल्याला. तयार आहात? तुम्हाला आठवत असेल आपल्या विजय सभेत उद्धव साहेबांनी सांगितलेलं की युवासेनेचा मोठा हात आहे या विजयात. काय मेहनत करतोय, सरकार आणतोय, ते आपल्या स्वतःसाठी नाहीये. बाळासाहेबांचं जर तुम्ही बघितलं असेल, सत्ता लोटांगण घालत होती त्यांच्यासमोर, कधीही त्यांनी स्वतःसाठी पद घेतलं नाही. पण आता जे आपल्याला सरकार आणायचं आहे, मी जे सतत सांगतोय की दिल्लीत जर मोदीजींचं सरकार आहे